हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू मिनी व्लॉग. आज आहे संडे म्हणजे माझा कुकिंग डे. सो आजची रेसिपी आहे सोयाबीन पुलाव. आता पुलाव बनतोय की खिचडी होतीये बघूच. जळकुकडा कांदा बघा जळून कसा काळा झालाय. असो, चॉपिंग आणि मॅरिनेशन सोबत आपला भात सुद्धा डनच होता. बटाटेही गोल्डन ब्राऊन झालेत. पहिले लसूण आणि नंतर कांदा असे व्यवस्थित प्रकारे परतून घेतले. या बटाट्यावरच्या फोकसमुळं पत्तागोबी टाकल्याचा शॉट घ्यायचाच राहिला, म्हणून हा रिटेक. देन मिक्स 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 मिक्स. झपाटलेल्या पिक्चर मधल्या मालकासारखे डोळे करून मला हे बिस्किट खाण्यात काय मजा येत होती देवच जाणो. नाव इग्नोर माय थोबाड अँड फोकस ऑन पुलाव. टोमॅटो टाकले, मिक्स 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 मिक्स. मीठ टाकलं आणि मग परत मिक्स मिक्स मिक्स. हळद मीठ आणि मसाल्याचं रियुनियन करून सुद्धा त्याला टाकताना शूट करायचं विसरून गेले. पहिले बटाटे आणि त्यानंतर सोयाबीन दोन्हींनीही कढईमध्ये पदार्पण केलं आणि मग काय परत मिक्स 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 मिक्स. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि परत एकदा मिक्स 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 मिक्स. अत्यावश्यक मिक्स झाल्यानंतर त्याला काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मम्मीच्या धाकामुळं शिल्लक भांडे न भरवता त्याच कढईमध्ये भाताला सुद्धा टाकून. जेवताना या लवंगनी आपल्याला परेशान करायला नको म्हणून तिला काढून बाजूला फेकलं. त्यानंतर त्या भाताच्या लेअरवर या सोयाबीनच्या भाजीची लेअर चढवली. परत सोयाबीनच्या लेअरवरती परत एकदा भाताची लेअर चढवली. मस्त अशी लेअरवर लेअर लावल्यानंतर छान प्रकारे त्यावर तूप सोडलं. तूप भातात मुरतं न मुरतं त्यावरच मस्त तळलेला कांदा टाकून घेतला. नंतर हिरव्यागार या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीमुळं पुलावाला किती छान लुक आला आहे. पुलावासोबत मस्त सॅलेडही कट करून घेतले. आहा हा हा, काय सुंदर दिसतोय पुलाव आपला. बघूनच तोंडाला पाणी आलं. मग काय प्लेट घेतली, सर्व केलं. आता बाकी उरलेलं उद्या बोलू. बाय बाय.